राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेच्या वतीनं मी आपणा सर्व रत्नागिरीतील पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो। गेल्या 9व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण भेटलेलो होतो। आपण सर्वांनी साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे। त्यासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे। आता दिनांक 12 ते 15 असा कोकणामध्ये आम्ही ऐतिहासिक नाटकांचा दौरा आयोजित केलेला आहे। वीररत्न बाजीप्रभू हे नाटकाचं नाव असून श्री महालक्ष्मी कला मंच मुंबई ही संस्था या नाटकाचे प्रयोग दाखवणार आहे। राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने हा प्रयोग या ठिकाणी आयोजित करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे। कोकणात नाटकाची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि त्यातल्या त्यात पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांची परंपरा मोठी होती। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पौराणिक नाटकं ते केव्हाच काळात गेलेली आहेत, परंतु त्याच्या मागे ऐतिहासिक नाटकं सुद्धा स्टेजवरती आपल्याला दिसत नाहीत। एकंदरीत त्याचा रंगपट आणि स्त्रियांची संख्या हे सगळं फार खर्चिक असल्यामुळे कोणी या नाटकांच्या फंदात पडत नाही। परंतु त्याचं नुकसान असं झालेलं आहे की समाजामध्ये जो महाराष्ट्राचा इतिहास आहे तो इतिहास ज्या तऱ्हेनं पुढच्या पिढीकडे गेला पाहिजे तो जात नाहीये। मुळात आधी आपण गेल्या काही वर्षापासून बघतो आहोत, नवरा पत्नी आणि 2 मुलं या व्यतिरिक्त कुटुंबच नाहीये। आजीच्या कुशीत जाऊन एखादी संध्याकाळी गोष्ट ऐकावी, रामायण महाभारतातली असेल किंवा शिवाजी महाराजांच्या काळातली असेल, मराठ्यांची असेल किंवा पंचतंत्रातली गोष्ट असेल, हिसाबनीतीची गोष्ट असेल, कुठल्याही गोष्टी आज आजी आजोबा सांगायला घरामध्ये नाहीये। मग अशापर्यंत जर ह्या पिढीला जर आपण उद्याचे सुजाण नागरिक म्हणून जर आपण बघणार आहोत तर ही सुजाण नागरिक बनवण्यासाठी समाजाने आता पुढे येणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच 2 वर्षापूर्वी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने कोकणामध्ये वीर शिवाजी या नाटकाचे प्रयोग सादर केले। तेही जवळजवळ 4 प्रयोग साजरे केले होते। लांजा, पाचल, ओणे आणि नाटे या भागामध्ये ते प्रयोग साजरे केले आणि तुफान गर्दी आली त्या नाटकाला, कारण बरेच दिवस लोकांनी ते नाटकं बघितलेली नसतात म्हणून एक उत्सुकता म्हणून त्या नाटकाला येतात। अशा प्रकारे आता वीररत्न बाजीप्रभू हा प्रयोग आम्ही आणलेला आहे। वेरळला 12 तारखेला आहे, 13 तारखेला पाचलला आहे, 14 तारखेला रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये हा प्रयोग रात्री 9 वाजता आहे आणि 4था प्रयोग आहे लांजातल्या विद्यार्थी रंगमंच लांजा हायस्कूल या ठिकाणी तो आयोजित केलेला आहे। हा प्रयोग करताना आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी या प्रयोगाकडे कसे येतील हे आपण पाहतो आहोत। आई वडिलांनी एका दुसरं तिकीट घेतल्यानंतर त्याच्या मुलांना आपण मोफत तिकीट देणार आहोत आणि जर त्याचे पालक सक्षम नसतील तर त्याच्यासाठी मोफतही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या कामासाठी आपल्या रत्नागिरीतून हा नाट्यप्रयोग यशस्वी करण्यासाठी शौकत गोलंदाज सर आहेत, या ठिकाणी घाग सर आहेत, शिंदे सर आहेत, दीपक नागेवकर सर आहेत, नागरगोजे सर आहेत। ही मंडळी या ठिकाणी काम करते आहे। विशेषतः आमचे गोलंदाज सर या वेळेला सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो असताना त्या दिवसापर्यंत ते काम करत होते। विद्यार्थ्यांच्यासाठी समर कॅम्प घेतलेला होता आणि म्हणून ही व्यक्ती मला भावली। म्हटलं अशा सामाजिक कार्यामध्ये अशा प्रकारची व्यक्ती असेल तर संस्था अधिक पुढे जाईल आणि समाजाला काहीतरी देता येऊ शकेल। आणि म्हणून गोलंदाज सरांना आम्ही राजापूर लांजा तालुका नागरिक संघाशी जोडलं आणि त्यांनी हा उपक्रम आपल्या खांद्यावरती घेतलाय। मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की आपण जास्तीत जास्त या प्रयोगांना प्रसिद्धी द्यावी। मराठ्यांचा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा संघाचा उपक्रम आहे, हा यशस्वी करावा। समाज प्रबोधनाचं काम हा तुमचा संघ करतोय, त्याच्यासाठी तुमचाही हातभार लावावा आणि जास्तीत जास्त मुलं कशी या ठिकाणी येतील या कार्यक्रमाला या दृष्टीने आपलं सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करतो। धन्यवाद।
तीन दिवस कुठे कुठे दौरे होणार आहेत? पहिला वेरळला आहे 12 तारखेला, दुसरा 13 तारखेला पाचल माजी विद्यार्थी रंगमंच, तिसरा स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी, आणि 15 तारखेला लांजाला विद्यार्थी रंगमंच लांजा हायस्कूल. मी सुभाष लाट, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ या संस्थेचा अध्यक्ष.